क्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 7387377880. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा. विकास आश्वासनांचा पाऊस. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे ठाम भाषण. पत्रकारांशी थेट संवाद. 10 जानेवारी 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 जानेवारी 2026 रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करत विकास कामांचा आढावा घेतला. या दौऱ्यात पालकमंत्री जयकुमार गोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते. दौरा हा विकास, प्रशासन, सांत्वन आणि संवाद अशा 4 मुद्द्यांभोवती केंद्रित होता. दौऱ्यातील प्रमुख कार्यक्रम: सोलापूर शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन, जिल्हा प्रशासन व अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी विकास प्रकल्पांवर चर्चा, माध्यम प्रतिनिधींशी थेट संवाद, आमदार सुभाष देशमुख यांच्या घरी जाऊन मातोश्रींच्या निधनाबद्दल सांत्वन भेट. सुभाष देशमुख यांच्या घरी सांत्वन भेट. या दौऱ्यातील एक महत्त्वाचा मानवी संवेदनशीलतेचा भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री यांनी देशमुख कुटुंबियांना धीर देत सांगितलं की या दुःखाच्या काळात शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. आमदार म्हणून नव्हे तर एक कुटुंब म्हणून जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करू. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे ठाम भाषण. जिल्हा आढावा बैठकीनंतर बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सोलापूरचा विकास हा केवळ घोषणांपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कामातून दिसला पाहिजे. पाणी, रस्ते, आरोग्य आणि रोजगार हे जिल्ह्याचे प्राधान्य विषय. प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्याचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश. सामान्य नागरिकांचे प्रश्न थेट शासनापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की सोलापूरकडे दुर्लक्ष होणार नाही. विकास निधी आणण्यात कोणतीही कुचराई केली जाणार नाही.